मला वगैरे झालं होतं ना, सर्दी वगैरे, म्हणजे तू सगळं पाणी नको शेअर करून, म्हणजे तुझी बॉटल आणली आहे ना स्कूलसाठी, त्या बॉटलने पाणी. तर त्याने बापाकडे बघितलं आणि मग दुसरी बॉटलचं पाणी प्यायलं. आणि एवढं म्हणजे ना एवढा अग्रेसिव्ह होतं ना, स्वतः मला बोलतो पण मम्मी मला माहिती नाही काय होतं ते, मला एवढी चिडी कशाला येते, मी एवढा राग होतो कारण ते. कितवी तो 7वी मध्ये तर बघा, 8वी मध्ये अगोदर त्याची युनिट टेस्ट ना चांगली मार्क्स आले. आता या सेमिस्टरला तो एका विषयात फेल झाला म्हणजे 8 मार्क्स मिळाले मॅथ्स मध्ये. त्याचं मॅथ्स चांगलं झालं होतं. ते मित्रांच्या नादाला लागून येतो, त्याचं काय करायचं त्याला समजत नाही. घेऊन येत त्याला यायलाच तयार नाहीये. तो ऐकतच आहे, मी बोलते ना त्याला चांगल्याच पद्धतीने, चांगलं जरी बोलली ना तरी तो माझा राग करतो. तर बापाचं असलं तर बापाचं काय त्याला माहिती. मला असं वाटतं की बापानेच काहीतरी त्याला काय बोललं असेल. गेल्या वर्षी त्याचे मी भरपूर उपाय केले होते ना, म्हणजे कुठल्या म्हणजे मावशी राहत होती ना, तर तिकडे मुसलमान बाबा होते, त्यांच्याकडे मी भरपूर उपाय केले होते त्यांच्यासाठी, भरपूर काय केले तरी ते पण सगळं केलं ते पण त्याला वाटतं काय फरक पडला नाही. काहीच पण त्याला ते पण नाही करते. मी यात्रेला गेली होती जगन्नाथपुरीला, जगन्नाथचं लॉकेट पण आणलेलं, जगन्नाथ पण घातलेलं, ते पण त्याने खेळता खेळता काढून टाकलं. त्याला मी आता हनुमानचं लॉकेट दिलं नाही घालायला, तो मी नाही घालणार होतो, मला आवडत नाही होतं घालायला. अगोदर सगळं घालायचं, आता घालायलाच मागत नाही तो, लगेच काढून टाकतो. तर मी आता डिसेंबरला काढून टाकणार, मी जानेवारी 1 तारखेला काढून टाकणार, मला नको, मला नाही आवडत. एक काम करायचं, त्याचा उतारा करून घेऊन म्हणजे कसं एक्झॅक्टली संविधान सांगेल मला जर केलं तर मला पिरियड येईल, दुसरं कोणते माझी बहीण येते तर त्याला तोच कोणी पण करून दे, काय फरक नाही पडत. पण जो येणार तो जाऊन विसर्जन करणार, घरी घेऊन नाही जायचं. ठीक आहे, तो असा का वागतो समजून. ठीक आहे, बघून मी बघते, उतारा कर, मी बघते मग काय करायचं तुझे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आता मध्यंतरी एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिला होता, तर मी तुम्ही बोलत ना सोमवारचा आणि शनिवारचा उद्याच्या देवाचा आला, तर बघा एक शनिवार चुकला, म्हणजे आता मला सोमवार करून जायलाच पाहिजे, मी मला चुकवायचा नव्हता. तर मग चांगली की माझी तब्येत चुकली म्हणून मी येत नाही करून मग मी देवळात गेली. तर त्यांनी फोन करायला की यायची गरज नाही म्हणून तू येऊ नको बघा. तर मी 2-3 दिवस झाले होते मला त्या ठिकाणी, मी म्हणजे प्रॅक्टिस करायला जात होती, तर त्यांनी मला नकार दिला. मी आता हा सध्याचा जॉब चालू आहे माझा, पण ते कसं रेंटल केलेलं आहे, त्यांचं किती दिवस महिने चालतील माहिती नाही, त्यांचा बिझनेस पण थोडासा लॉस मध्ये चालू आहे, प्रॉफिट पण मग काय घाबरू नको, जोपर्यंत तुला चांगला जॉब मिळत नाही तोपर्यंत तू इथून रिक्त होशील नाही, आणि तुला नक्की चांगला जॉब मिळेल, काय घाबरू नको. अर्धास लावले ना. नाही, मला मुलासाठी अर्धास लावायची खास करून, दोन्ही अर्धास लावायच्या नोकरीसाठी समजा. आणि मी जेव्हा फर्स्ट टाइम आली होती ना, तर तुम्ही मला सांगितलं होतं काहीतरी संकट आहे म्हणून, ते विसरून गेले होते तुला तिथे विसरलं, तर कसलं संकट आहे ते मला माहिती. मुलगी दिसते का? नाही, म्हणजे असं मला असं काही जाणवत नाही, मला असं काही दिसत नाही, मला कधी असं काही त्रास झाला नाही, मला काही जाणवलंच नाही मला. आता डोकं दुखायला लागलंय? हलकं हलकंच, एकदम हलकंच. ठीक आहे, 7 तास जरी लाव दरबाराची परत नंतर. तुम्ही ते ऑनलाईन मध्ये सांगितलं ते गुरुचं कसं करत ते मला समजलं नाही. बाबू, आपल्या आयुष्यात एक तरी गुरु करा, नको कोणी गुरु करताना आपल्या कुळदेवीला अर्धास लावायची की आई मला माझा गुरु बनवायचा आहे,
माझ्या गुरुची निवड तू करून घ्यायला अशी अरदास लावायची. तू अरदास लावलीस ना की तुझा गुरु कोणी असेल तो तुझ्या स्वप्नात तुला दर्शन देईल. या मग असं होईल की तुला त्या गुरुचा दरबार दिसेल, समजलं. हा. आणि ते तुला दिसत राहणार सारखं सारखं. कधी कधी तू देवी स्वतः येऊन सांगते की हे गुरु आहेत, तू यांना गुरु कर म्हणून. मग ते तिथे लोक गुरु धारण करायचं. गुरु केल्याने काय होतं, जे आध्यात्मिक मार्ग असतात हा. ते तुम्हाला तेवढे शिकवतात. गुरु शिकवतात या तुमचे हे छोटे मोठे जे काही प्रॉब्लेम असतात त्याच्यातनं बाहेर कसं निघायचं तुझ्या पाठनेच. ना कोणत्या भक्ताकडे जाऊन ना काय करून, फक्त गुरु मार्गदर्शनाने तुम्ही तुमच्या संसाराचा मार्ग व्यवस्थित करू शकता. त्याच्यासाठी गुरु पाहिजे. मग ते कधी असं टाइम वगैरे काही असतो का, असं काही नाही? पहिला तू एक अरदास लाव. तुझी कुळदेवी तुला कोण गुरु दाखवते तो बघ आणि त्या गुरुकडे मार्गदर्शन घे. जर तुला इथे दरबारात दाखवलं की हा दरबार दाखवला या इथे इकडचं दाखवलं तर मग तिथून होईल. पण जोपर्यंत कुळदेवी दाखवत नाही तोपर्यंत होणार नाही. मी मंदिरात जाते, आईची मी सेवा वगैरे जे काही आहे मला कधी कधी मी दिवा घ्यायचा नुसती विसरून जाते, पण मला तिकडे देवात गेल्यानंतर मला दिवा वगैरे सगळं भेटून जातं असं. मग जाऊन अरदास लावायची की कुळदेवीला अरदास लाव की आई मला माझा गुरु बनवायचा आहे, माझ्या गुरुची निवड तूच करून दे. म्हणजे असं हात होईल ना थोडा, म्हणजे असं तर आहे थोडा थोडा बरं, असं म्हणजे जास्त असं बसलं असं टाईट होऊन जातो. मध्ये असं नॉर्मल मध्ये टाईट होतं, मध्ये मेडिटेशन 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 करायचं. मेडिटेशन खूप गरज आहे तुला. मग ते मी अगोदर म्हणजे गेल्यावर 1 वर्ष झालं असेल मी महालक्ष्मी, आमच्याकडे महालक्ष्मी टेम्पल आहे ना, तर तिकडे मंगळवारची आणि शुक्रवारची गजरे चढवायची. ते माझं बंद झालं होतं, तर आज परत चालू केलं मी ते. माझी बहीण त्यांच्याला नसतो. नको हा गोरा सारखा कुरळे केसाला माणूस करत. माझ्या माझे फ्रेंड आहे म्हणून मी तर ते मी सांगेन, मी सगळं सगळं पाणी केलं तर फोनवरती बोलली त्यांच्याशी. माझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम आहे की माझ्या नवऱ्याने मला 12 वर्ष 13 वर्ष खूप मला सहन केलं. सगळं ठीक आहे. आता पण मी त्या जॉबसाठी जात होती ना तिकडे, त्यात पण तो मला घाण कासू मुलासमोर मला मुद्दाम घाण बोलतोस मला. सगळं मान्य बेटा, पण सर्व बंद करावे. तुम्ही सांगितलं की फोनवरती फक्त बोलू शकते. कशाला बोलायचं मग. बघू बघ 10 वेळा इथे ये, 100 वेळा ये, 100 वेळा तो माणूस पुढे येतोच येतो. म्हणजे काहीतरी चुकी आहे म्हणून येतोय ना तो. आता पण तो उभा राहिला. बंद ना द्यायचं. संसार चांगला पाहिजे ना, मुलगा चांगला पाहिजे ना, तर हे सर्व बंद करायचं. करून देते तुला. मी मागच्या यांना सांगितलं होतं मी कोर्टामध्ये केस टाकली आहे म्हणून डायव्हर्ससाठी. मग घे ना डायव्हर्स. जर नाही नवरा आहे तर घेऊन पण डायव्हर्स घे. नंतर तुला लग्न करायचं लग्न कर पण. हो लग्नच करणार आहे, असं नाही राहणार आहे, लग्नच करणार आहे. डायव्हर्सची केस टाकली म्हणजे पेपरवर सगळं माझं चालू आहे त्याची. लग्न कर हो माते.
नक्की तो करेल ना तुझ्यावर लग्न. हो ना, त्यांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. पक्का. हो. मला दिसत नाही म्हणून मी तुला सारखं विचारतो. नाही, खूप आहे. ठीक आहे. माते ते माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. ठीक आहे बाबू, मेडिटेशन कर, 7 हाजरी लाव, करून देते. माते बाबू हिला उतारा सांगू मला. तर ते 7 हजेरीला ऍक्च्युली माझा कामाचा प्रॉब्लेम आहे. मी कसं करू, मला सोडत नाही ऑफिस मधून पण. आज मग इथे यायचे 1 तास मग सुट्टीच घेऊन टाकली मी. किती वाजता सुट? मी 7 वाजता सुट्टी, मला येता येता 8:30 वाजता. तुला येऊन दर्शन घ्यायचं आणि जायचं. तिला चालू असतं. दरबार संघ शेवटपर्यंत असतो. कंटिन्यू 7 दिवस येऊ ना, म्हणजे प्रॉब्लेम सॉर्ट आउट, म्हणजे पिरियड संपल्यानंतर. नाही जेव्हा आला तर- जेव्हा दरबार असेल ना तेव्हा तेव्हा सांगेल. अच्छा. समजलं. आता बाबू ही येणार फक्त दर्शन घेऊन जाणार. ठीक आहे. आणि ते तुम्ही काय सांगितलं ते ग्रुप मध्ये नाव ऍड करायला. ठीक आहे. नंबर लिहिला ना त्यांनी? हा, मी लिहिलंय ना. मग ते अर्धाच कसं करतात, ते सांगणार सगळे. सांगितलं कसं हे बाबू कोण आहे? काय उतारा